शॉर्ट्स वगैरे मी ट्रायपॉड जास्त यूजच करणार, कुठं पण भीतीला लावायचं, चेअरला लावायचं नाही. हर एक चीज घरामध्ये सगळं मॅनेज करणं, परफेक्टली मॅनेज करणं हे होऊ शकणार कोणत्या पण क्रिएटरला. जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे तुमचं माझ्या निकिता पाटील चॅनलमध्ये. तर आजच्या दिवशी काय स्पेशल ते तर बघूतच काय काय घडते, पण मेन मुद्दा जे थंबनेल आहे ते दाखवायचं आहे मला. बेबी प्लस घर आणि माझं यूट्यूब जे काही इंस्टा यूट्यूब आहे रील्स वगैरे ते मी कसं सगळं मॅनेज करते आजच्या दिवसामध्ये ते थोडं बहुत बघायला भेटेल. सो आता सकाळचे 8 वाजलेल्यात, अजून चहा नाश्ता हे सगळं तयारी करायचं आहे. आणि मी नाश्त्यासाठी नाही काहीतरी वेगळं ट्राय करणार आहे आज. सो काय ते दाखवते. सगळ्यात आधी इथं माझे लालोबे उठून बसले आणि स्वीटीचं सुरू झालं. आणि टी व्हीमध्ये झोपायच्याच टी व्ही बंद होत्या दिवसभर, कार्टून ह्यांचे सॉंग्सच लावून ठेवावं लागते, तेव्हाच थोडंसं शांत होतात. नाही तर नुसतं मम्मा मम्मा. ए लाली कुठं झालीस. आता एक वेळेस त्यांचं राऊंड मारणं झालंय गाडीवर. हिला घेऊन गेलात म्हणून स्वीटी त्याने जाऊन येजोपर्यंत रडली. त्याच्यानंतर तिला पण घेऊन गेलात कारण त्याची कटिंग करायचं, केस खूप वाढलेलात लवकरच त्याचे. सो ते सगळं राहू दे. मी नाश्त्यासाठी आज नाही जे काही मुगाचे चिरे बनवले जात नाही ते बनवायचं आहे मला. आतापर्यंत मी कधीच ट्राय केले, भरपूर व्हिडिओज बघितलं त्याच्यावर. सो म्हटलं की आज आपण पण ट्राय करायचं म्हणून रात्रीलाच मी झोपायच्या आधी हे मूग भिजायला ठेवलते. आणि माझ्यापेक्षा असं मोठे मूग राहतात नाही ते नाहीत, म्हणजे असं मुगाची डाळ आहे असं ते काय ना मूग आहे की म्हणून भिजायला टाकलं. बघूत आता ह्याचं कसं होतं, याला मिक्सरमध्ये काढून जे काही रेसिपी आहे ना तिथून मी स्टार्ट करते आणि बघूत चवीला कसं होतं. जर हे टेस्ट आवडलं आमच्या घरामध्ये तर आठवड्यामध्ये ते बनणारच. सो इकडे मी दूध गरम करायला ठेवलो, अजून मला चहा करून पियायचा आहे. सो भरपूरसे कामं आहेत आता काय. आणि सुरुवात करतेस मी माझं बिहाइंड द सीन पण दाखवते, म्हणजे मी कॅमेरा कुठं ठेवते, कसं व्हिडिओज बनवते ते सगळं. का झालंय सुरू झालंय. हिला जर कोणी माणसं भेटणार झाले नाही खेळायला, माझ्यापाशीच गुरमळणार, ते बी रडत उचलून घेऊन तिला काम करावं. पुन्हा नाही लाली, सकाळ आहे, स्वयंपाक करू. चिली बनवण्यासाठी जे काय लागतं मी ते सावरून असं चिरकीत आहे ते ऐकूनच असं एवढं कानं दुखतात. त्याच्यात जाऊ दे, हिला उचलून घेऊन थोडा वेळ द्यायला येते वाटते. आणि सांगायचं म्हणजे मी किचनमध्ये जे काय शूट करते मी त्यावेळेस असं लॉंग व्हिडिओ बनवायच्या वेळेस मला हे ट्रायपॉडचं यूज होते. नाहीतर जास्त तर शॉर्ट्स वगैरे मी ट्रायपॉड जास्त यूजच करणार, कुठं पण भीतीला लावायचं, चेअरला लावायचं, नाहीतर डोरला लावायचं, म्हणजे साईडला ठेवायचं आणि आपलं शूट करायचं. किचनमध्ये तर एकदम इझी पडते, कुठं पण इथं लावून टाकायचं. म्हणजे जे चिले बनवायचा प्लॅन होता नाही ते तसंच राहिलंय, नंतर मी बनवते. कारण इथं आधी भात आहे, मला त्यालाच फोडणी मारायचं, फोडणीचा भात बनवायचा, म्हणून ते प्लॅन कॅन्सल करावं लागले. तर होते इथं आधी ते करून घेते. आणि मी इथलं जे काय तर पुढचं शूट आहे इथं वॉलला लावून, माझ्यापाशी दुसरं काय मोबाईल नाही, मी हेच एक्झाम्पल देते, इथं ठेवते. म्हणजे मी इथून डायरेक्टली दिसते कसं ते दाखवते. असं काय. चला आता एवढं भात आहे म्हणजे आमच्या तिघाचं ह्याचाच नाश्ता होऊन जाते. काबर विचार लाली. तिघट रागायचं रे. ए लाली काबर विचार, काबर मारायला लाव डिया मन. स्वीटी कटिंग काबर करून घेऊन आलीस. देणं झालं म्हणा. आता इथे लालीची गंजी बनवायला ठेवलो, तिला पण 9-10 वाजता जेवायला पाहिजे. आणि दुसरं पॉईंट म्हणजे माझं जे काय व्हिडिओ बनवायचं आहे ना ते इथं मसाल्याच्या डब्यावर इथं तेलाचा डबा राहतं, इथं ठेवलं म्हणजे असं लॉंग व्हिडिओजला हेल्पफुल होते. म्हणजे ट्रायपॉड नाही ते सुद्धा आपण व्हिडिओज बनवू शकतो. चला आता ह्यांचा सगळ्याचा नाश्ता झाला, मला पुढची स्वयंपाकाची पण तयारी करायची. मी झाल्यान पाटीलाच ही मुगाचे चिले बनवा म्हटलं ते त्याचे पण भिजू घातले राहते दीर्घ टाईपमध्ये, डोशा टाईपमध्ये. त्याच्यासाठीच नाश्त्याला ते प्लॅन केलं, ते पण भात होतं, ते कशाला वेस्ट करायचं म्हणून. काही जुगाला वाटतं की फक्त व्हिडिओ बनवून अपलोड करणार राहते, पण नाही, त्याच्यामध्ये एडिटिंग करणं, थंबनेल बनवणं,
जास्ती तर वेळ नाही हे क्लिप्स घेण्यामध्ये राहते. आता ब्लॉगिंगसाठी मी त्या आरशामध्ये दाखवते. ब्लॉगिंगसाठी असं आडवं शूट करावं लागते आणि मिनी ब्लॉगसाठी नाही असं काही स्ट्रेट शूट करावं लागते. आता ह्याच्यामध्ये जास्ती वेळ जाते कवा म्हणजे आपण ट्रायपॉड वगैरे यूज करतो नाही ते काढावं चेंज करावं ह्याच्यामध्ये फुल एवढं इरिटेटिंग सुद्धा होते नाही जाऊ दे तिकडेच वाटतंय. आता आपण व्हिडिओ तर बनवतो सगळं छान छान दाखवतो पण त्याच्यामध्ये नाही असं हर एक चीज घरामध्ये सगळं मॅनेज करणं परफेक्टली मॅनेज करणं हे होऊ शकणार कोणत्या पण क्रिएटरला. घरामध्ये लेकरं येत नाही ते समजू शकतात हे किती अवघड काम आहे हे सगळं मॅनेज करायचं. तरी सुद्धा जर जास्त एफर्ट्स लावावं लागतात आमच्यासारख्याला मम्मी जोगा जे क्रिएटर्स आहेत नाही त्यांना. आता काही शूट करायला म्हणजे लेकरावरचं साऊंड राहते त्याच्यामध्ये त्यांना टी व्ही पण ऑन पाहिजे राहते. आम्ही साऊंड कमी करून आतमध्ये आलो. आता हे सगळं तर मी क्लीन ठेवून का झालंय आता हे कपडे वगैरे तर व्यवस्थित ठेवते. जे काही बाकीचं क्लिनिंग वगैरे आहे ना ते डीप क्लिनिंग करायचं राहू दे. घर स्वच्छ ठेवणं हमेशा ते राहू दे. ते थोडंसं म्हणजे थोडंसं राहून जातंय. तरी सुद्धा ट्राय करते की 10-15 दिवसाला का होईना पुरा डीप क्लिनिंग वगैरे छान घर स्वच्छ नीट ठेवायचं. हे कामं परफेक्टली होऊ शकणार मला हे सांगायचं आहे. चला आता काय काम आहे म्हणजे मला कपडे मशीनमध्ये घालायचे आहेत. आता 1 महिना झाला मी कमीच यूज केलो वॉशिंग मशीन. कमी म्हणण्यापेक्षा आणि यूजच केली कारण ते खराब झाले म्हणजे पुरा धूळ घाण झाले. त्याला वॉश करायचं होतं. काल पुरा दिवस मी त्याला क्लीन करण्यामध्येच गेले. सो त्याच्यामुळं आज मला भरपूर सारे कपडे मशीनला लावायचे आहेत. संध्याकाळच्या टाईमला दुपारपासूनच पाऊस राहिलेला येत आता 4 दिवस आला म्हणून आता कपडे लावते. त्याच्यानंतर बघूत आता ते स्वयंपाक आणि काय काय होतं दिवसामध्ये ते शेअर करते. लाली बाथरूममध्ये का करलेलीस तिला कपडे लावले तिकडे साऊंड ठेवलेले असतात थोडे. आता मी छिले बनवायचं म्हणजे बनवून ठेवते त्याचं पीठ रेडी करून ठेवते. जेव्हा भूक लागली तेव्हा त्यांना घालून देते. स्वयंपाक ते आता संध्याकाळीच पडते वाटलेले इव्हनिंग टाईमला बनवून घ्यायचं. सो आणि गोष्ट म्हणजे मला थोडंसं किचनला आणि डेकोरेट करायचं आहे. डेकोरेट म्हणजे काय नाही जे काही लिव्स माझ्यापाशी आहेत नाही आर्टिफिशियल लिव्स हे मला लावून घ्यायचं. उगं पडून ठेवला त्या घरला आल्यापासून तसंच पडून ठेवलं. थोडेसे 2 होते मी इथं लावून घेतलो खिडकीला आणि इथं पण लावायचं आहे. लाईटिंग पण आहे माझ्यापाशी. इथं मेन स्विच बोर्ड घर भरून सगळीकडे आहेत. त्याच्यातले अर्धे चालवल्यात अर्धे बंद आहेत. पण बघू तो इथले चना झाला त्या साईडचं चालतंय तिकडून थोडंसं मेहनत करावं लागते. बघू पाटील विचार कोणतं हेल्प केला ते होऊन जाते. चला हे तर दुपारच्या टाइमला हे काम होईल. लेकरावासाठी तर एकदम बेस्ट आहे वाटलेलं म्हणजे स्मूथ छान दिसलेलं. बरं लागलेला तो फर्स्ट टाइम बनवायला घेतो आणि फर्स्ट मी एक बाईट खाऊन बघते कोणतं का काय करणं. मला जरा वेगळंच लागले म्हणून लगेच मी इथं भाताचं कुकर लावलं कारण पुरा 12-1 वाजले जेवायचं टाइम झालंय. सो भात किलो पटकन काही तर भाजी करायचे म्हणून इथं मसुरीची डाळ पण काढून ठेवलं. भात भाजी तर वाढेल येते का चिला कस लागलेलं केलेलं कस लागलेलं आहे आता का म्हणलं असतं पुण्यात तर झाडचं पाला खाल्ल्याने लागलेलं आहे. मग खरंच ते तसंच टेस्ट निघालंय. आता मला बनवायला फॉल्ट झालंय की ते तसंच लागतंय की मला काय समजणार झालंय. जाऊ दे. मी तर फक्त 2 घास खाऊन बघितलो सेम ते काहीतरी पाला आणि पाटील एक खाऊन गेला. त्यांचं रिॲक्शन नॉर्मल होतं म्हणजे बरं लागलेलं आहे. त्यांना म्हटलं मी प्रोटीन हेल्दी राहते हेल्थला म्हणजे त्यांनी कपमत खाऊन गेला ते. चला लगेच मी मसुरीची डाळ करते म्हणजे भात भाजी तर होऊन कंप्लीट झालं म्हणजे मला किती पण उशीर झाला चालतंय. चपात्या काय ते पटकन बनवून घेणं होते भूक लागली म्हटलं. सो ऊन पडले मला वरे जाऊन कपडे पण वाळत घालायची. काय झालंय घर भरून पसारा आहे म्हणजे हे वतले काल जे कपडे घाटले ते तसंच वरे राहून गेले मग ते इथं आणून टाकलं. आणि हे तर दाखवायचं काही कामच नाही. सोफा सेटचे कवर एका जागी राहणार त्यांची खेळणं एका जागी राहणार आणि स्वीटीची आज कटिंग करून आणलं तिचं अवतार असं काही वाटलं आहे म्हणजे छोटं तोंड दिसतंय. काय ग पाणी पितीस. आता दुपारी 2 वाजले वाटतं लेकराला झोपी घातलं दोघाला पण. आता ह्या टाईमला माझं काम राहत आहे. जर ते आतमध्ये झोपले तर हॉलमध्ये तर मला काही व्हिडिओ माझं एडिट करणं होय ना कारण जरा गरजल्यासारखं वाटतंय. त्याच्यामुळे हॉलमध्ये मी 1-2 वेळेस ट्राय केलं ते काय जमणार झालं म्हणून
दुसरं माझा पॉईंट आहे म्हणजे एडिटिंग करायचं इथं किचनमध्ये उभारून. सगळ्यात आधी तर एडिटिंग राहू दे, मला किचन साफ करून घ्यायचं आहे. स्वयंपाक पण रेडी झालाय, किचन साफ करून घेते आणि भांडे पण भरपूर पडलात. आता मी घेतली हे आर्टिफिशियल लीव्स लावायला. आता ऑलरेडी मी इथं जे काय 2 माळा राहतात नाही ते इथं ऑलरेडी लावून घेतलं. कारण ठेवून ठेवून काय करायचं म्हणून तिथं लावून अडकून टाकलं. मला इथं लावून घ्यायचं आहे खरं तर, पण असं वाटलेलं आहे की अजून थोडे मधले हरपून गेलात, इथे लावून घ्यायला कमी पडतात. आता मी इथे लाईट पण काढून ठेवलं आणि लावून पण बघितलं. हे बघ, हे लाईट छान चाललेलं आहे, पण प्रॉब्लेम काय होलेलं आहे, तिथं पत्र ते आहे ना, फक्त इथं पत्रच येतं आहे. म्हणजे पुऱ्या किचनमध्ये 2 लाईट आहेत माझ्यापेक्षा ते लावायला. हे बोर्ड काय इथलंच आहे ना, त्याच्यापैकी ते एक इथं पत्र येतं आहे, ते काय इकडे ना तिकडे पूर्ण राहू दे. आता हे काय करायचं म्हणजे हे एवढे चालते एवढे इथं अटॅच करून घेते. बघू थोडंसं मी बेटर दिसलं ना पुरे. सो मी ह्याला चिटकवायला आणि हे टेप यूज करायला. आता अर्धा तास झालं मी ह्याच्यामध्ये राहू, पण हे काय चिटकना झालंय, थोडं थोडं करून निघून चाललं. हे इथं ऑइल असं झाल्यामुळे बोलवलंय का म्हणलं इथं, हा ऑइल उडाल्यामुळे बोलवलंय का म्हणलं. तुला चिकटपट्टीच वर उचलून बसलेल्या छान वाटलं काय ग, तुला मध्ये यायचंय, झालं माझंच काम. नको 1 सेकंदामध्ये निघून जाते ते असं. आणि कधी सो आता पूर्ण संध्याकाळ झाले, 6 वाजलेला. आता पुढचं रुटीन तर चालणार आहे, ते दिवाबत्ती करायचं आणि काय काम आहेत ते स्वयंपाक वगैरे. आणलो ग बहीण पडते स्वीटी. बघा असं काही कळ चालते दोघीचं. गप ग ना 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 ना, तसं करणी बहिणीला स्वीटी. सॉरी म्हण, हल्लू जरा. चला आता ह्या टाइमला जर पाटील आले नाही तर म्हणजे विशाल पाटील कोणी करायला ह्या टाइमला जरा लेकरावाला हँडल करायला देते 15-20 मिनिट. त्याच्यामध्ये माझं एडिटिंग करून घेते जर दुपारी टाइम कट नसेला. आणि अनेक दुसरी गोष्ट म्हणजे हे लॉंग व्हिडिओ जे राहतात नाही ते आज म्हणून उद्याच पोस्ट करायचे राहतात. सो ते पण एडिट करायला भरपूर टाईम लागते. मी असं दुपारी नाही तर ह्या टाईमला आणि रात्री झोपतो होतात. आणि कळ केली ना ना. सो त्या टाईमला असं 2-3 टाईममध्ये दिवसातून करून घ्यावं लागतंय. सो चला असंच काही आपलं डेलीचं रुटीन चालत राहते, त्याच्यामध्येच हे व्हिडिओज वगैरे बनवलं. सो आजचं ब्लॉग कसं वाटलं, युजफुल थोडं पण वाटलं असेल तर कमेंट करा आणि डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सो चला आजच्या दिवसात एवढंच. बाय.